नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरनं होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे ते पाहूया. तर इकडे मानिनी जोरात ओरडतच असते की तिला क्लासला सुट्टी नाही आहे, ती घरातही नाही आहे. आता आपण कुणाला फोन करायचं काय, मला तर काही कळतच नाही आहे. आणि बाबांनो, तुमचं कुणाचं काही भांडण तर झालं नाही आहे ना नक्की? जीवाचं तोंड खूप बघण्यासारखं झालं होतं. तर आता इकडे नंदिनी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी घरी फोन लावते, बघूया घरी गेली असेल ती कदाचित. तर इकडे पार्थ म्हणतो नको नको उगीच घरच्यांना कशाला टेन्शन. तर जीवा म्हणतो अरे करू दे ना, ॲटलिस्ट कळेल ना ती आहे का नाही. तर पार्थ म्हणतो नाही, मी तिच्या मित्रांना वगैरे लावलेलं आहे, तिथे पण ती नाही आहे, उगी घरी कशाला त्रास द्यायचा आपण. नंदिनी म्हणते अहो असं काय करताय, तिकडे कदाचित असू शकते ती, ॲटलिस्ट मी फोन करून बघते तरी कळेल तरी मला. आणि नंदिनी फोन लावायचं कोशिश करते पण तिच्या आईचा फोन लागतच नाही. तर आता आईचा फोन नाही लागला म्हणून ती म्हणते की थांबा मी आरूला फोन करते. परत तिच्या लक्षात येते की आरू तर ट्रेकला गेली आहे. तर आता काय करायचं आपण असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की तुम्ही दोघं आईजवळ थांबा, मी जातो आणि मी बाहेर जाऊन चौकशी करतो, शोधायचं कोशिश करतो. तर इकडे मानिनी परत पार्थला ओरडते. तर म्हणते की माझ्याजवळ काय थांबायचं आहे, एकदा मी तिला पाहिलं ना तरच मी शांत होईल, तोपर्यंत मी शांत नाही होणार. तर नंदिनी पण म्हणते आई अहो तुम्ही कशाला काळजी करताय, तिला काही झालेलं नाही आहे, ती इकडेच कुठेतरी असणार आहे, तुम्ही जायची गरज नाही आहे. ती विचारते की पार्थ जाण्याआधी काव्या काय बोलली होती का तुमच्याशी. पार्थ म्हणतो काहीच नाही. तर मानिनी म्हणते अगं आत्ता सकाळी ती खाली आली होती, मी तिच्या हातनं जीवाच्या रूममध्ये चहा पाठवलंय आणि त्यानंतर मला ती दिसलीच नाही आहे. तर पार्थ घराच्या बाहेर जातो शोधायला. आणि इकडे आता मानिनी नंदिनीला म्हणते की बोलू नये म्हणते मी, पण ते मनामध्ये येतच. काव्याने तुझ्याकडून एकही गुण घेतला नाही आहे का ग नंदिनी. जर तू असं केली असतीस तर तुझ्या मनामध्ये एवढी हिंमत झाली असती का न सांगता घर सोडून जायची. तर नंदिनी लगेच जीवाकडे पाहते आणि म्हणते मी जरी घर सोडून गेले ना सगळं सांगून करूनच निघेन मी. आता नंदिनी म्हणते की आई प्लीज यांच्या ड्रेसिंगची वेळ झाली आहे, तुम्ही प्लीज क्रीम लावाल का, मी जरा क्लासला फोन लावते आणि बघते ती कुठे आहे वगैरे. तर मानिनी म्हणते हो ठीक आहे ना. मग मानिनी पुढे जाते रूममध्ये आणि जीवा तिला फॉलो करत असतो आणि तो मागे वळून पण पाहतो नंदिनीकडे. नंदिनी त्याच्याकडे पाहतच नाही. इकडे पार्थ बिचारा रोडवर जे आहे ते सगळ्या रिक्षावाल्यांना वगैरे विचारतोय, येणारे जाणाऱ्यांना विचारतोय आणि त्याच्या डोक्यात एक शंका येते की कदाचित रम्याला माहीत असेल का. म्हणून तो रम्याला फोन करतो आणि म्हणतो की काव्य तुमच्यासोबत आहेत का. तर रम्या म्हणते की नाही कशासाठी, काय झालं आहे. रम्याला तर तेच हवं असतं. तर पार्थ म्हणतो अहो ते 2 तास झाले घरामध्ये नाही आहेत आणि ते कुठं गेलेत नाही माहिती. तर रम्या म्हणते की कुठं काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. तर पार्थ म्हणतो काय बोलताय तुम्ही. तर रम्या म्हणते की अरे आता 2 तास ती घरात नाही आहे म्हटलं आपल्या मनात अशाच विचार येणार ना, त्यामुळे मी बोलले नाही ती सुखरूपच असेल, काही टेन्शन घेऊ नको असं ती म्हणते खरी, पण मनातल्या मनात ती खूप खुश होते आणि कारमध्ये नाचतच असते. अरे वा काव्या नाही आहे म्हणजे तर सोंटे वाचून खोकला गेला तिच्यासाठी असं म्हणते. मग ती लगेच माहिती पोचता करते की काव्या घरात नाही आहे वगैरे. आता इकडे अनिशा जे आहे ते काव्याच्या माहेरी येते आणि ती म्हणते की काकू काव्य इकडे आली आहे का. तर काकू म्हणतात हो इकडेच आहे ती. तर मग काय वेडी आहे का ती, मूर्ख आहे का ती. तर ही म्हणते की कांड ही करायची आणि गॅसवर काय आम्ही बसायचं, आम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची सगळ्यांच्या, काय मूर्ख पोरगी डम, जराही अक्कल नाही आहे हिला. असं म्हणून ती पार्थला मेसेज करते की काव्य जे आहे ते तिच्या माहेरी आहे. आणि मग काकू विचारतात की अगं तू कुणाशी बोलतीयेस. तर मग ही सांगते की मी पार्थ जिजूंना सांगते की काव्य इथं आहे, ते सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत, त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे ही कुठं आहे म्हणून. आणि ही म्हणजे न सांगता महामाया इकडे येऊन बसली आहे. आणि आता मग काकू शॉक होते. काकू म्हणतात ती तर बोलली आहे की पार्थला सांगून आले. तर अनिशा म्हणते ती कुणालाच न सांगता आली आहे, सगळी बॅग घेऊन आली आहे, त्यामुळे तिच्या घरचे सगळे टेन्शनमध्ये आहेत. आणि आता अनिशाला तिची आई म्हणते तू पहिला जा आणि काव्याला खाली घेऊन ये. इकडे मानिनी जे आहे ते डायनिंग टेबलवर बसलेले असते तेव्हा वसू तिला पाणी आणून देते आणि ती म्हणते थँक्यू नंदिनी. तर वसू म्हणते की नंदिनी नाही वसू. तर वसू म्हणते मी असं नसं का वाटलं नाही मानिनी तुला, ह्या दोघी येण्याच्या आधी तर आपण दोघीच एकमेकांची काळजी घ्यायचो ना. पण ते नंदिनी कशाला येईल तुझ्यासमोर, तिच्या बहिणीने चांगलेच रंग उधळलेले आहेत आणि तिला तोंड तरी आहे का काही बोलायला. जरी ती तुझ्यासमोर आली तरी ती काव्याचीच बाजू घेणार, स्वतःच्या बहिणीचीच बाजू घेणार. तर इकडे नंदिनीला तिच्या आईचा फोन येतो आणि नंदिनी जे आहे सासूला फोन आणून देते आणि सांगते की माझ्या आईचा फोन आहे. तर इकडे नंदिनी आईला म्हणते की तिला पहिला सासूला सॉरी म्हणायला सांग, कारण तिला कळू दे की ती किती मोठी चूक केली आहे. नंदिनी म्हणते की आईचा फोन आहे, काव्या आमच्या घरीच गेली आहे.
तर मानिनी म्हणते की देव पावला बाई, आणि इकडे आता वसुहत्या आगीत तेल ओतणार. ती म्हणते की माहेरीत जायचं तर सांगून जायचं ना. हे कशी आहे तुझी बहीण बेफिकीर. पार्थ तिच्यावर जीव ओततोय, सासू म्हणून नाही आई सारखं ही प्रेम करते तिच्यावर. तुझी बहीण ना उलट्या काळजाची निघाली खरंच. तर आता मानिनी म्हणते की ताई मी जरा आधी बोलून घेते. तर आता काव्याची आई म्हणते की मानिनी ताई इकडे काव्या मगाशीच आली आहे, पण मला असं वाटलं की ती सांगून आली आहे. अनिशा इकडे आली ना तेव्हा मला कळलं की ती न सांगता आली आहे. आणि म्हणते की काव्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. शांताबाईनी अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. तर आता हे काव्याच्या हातात फोन दिल्यानंतर ना काव्याला बोलायची अजिबात इच्छा नसते. तर आता काव्याची आई तिला ओरडते की आधी चूक करून आता परत तुझंच मिजाज चालू आहे का. तर बोलली होतीस की पार्थला तू कळवशील किंवा कळवून आली आहेस आणि तिकडे कुणालाच माहीत नाहीये. आधी तुझ्या सासूबाईंना तू सॉरी बोलली पाहिजे, बाकीचं मी नंतर न बोलते तुझ्याशी. अगं काव्या तुला माहेरीत जायचं होतं तर तू सांगून जायचं होतं ना, अशी अचानक का उठून निघून गेलीस. तर आता काव्या म्हणते की काकू मी पार्थला मेसेज करणारच होते. मानिनी म्हणते कधी करणार होतीस तू मेसेज. तो पार्थ बिचारा तुला शोधायला कुठे कुठे फिरतोय, तुला तर अंदाज आहे का त्याचा. काय असं झालं काय अचानक. तर काव्या म्हणते की काकू मला अभ्यास करायचा होता आणि माझं तिथं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं म्हणून मी इथं आले. तर मग मानिनी ओरडते की अगं लाईटीच्या उजेडाखाली बाहेर येऊन पण अभ्यास करणारे लोक आहेत, तुला एवढी स्टडी रूम आहे तरी सुद्धा तुला अभ्यास होत नाही म्हणतेस. मानिनी हे पण म्हणते की तुला आम्ही सगळे मूर्ख वाटतो का, इतकंही गृहीत धरू नये समोरच्याला. आणि मानिनी हे पण म्हणतात चल आता उगीच सारवासारव करत बसू नको. कधी येणार आहेस ते सांग. येणारच आहेस की नाही, काय येणारच नाहीयेस. माहेर पण एन्जॉय कर, काय अभ्यास करायचं ते कर, आणि परत कधी येणार आहेस ते पण सांग. तर काव्या म्हणते की कळवते मी कधी येणार आहे. तर मानिनी म्हणते की जमलं तर कळव बाई आठवणीने. आता काव्या तिच्या आईला फोन देते. आता काव्याची आई म्हणते की तुम्ही तिला माफ करा, तिच्यावर रागवू नका. तर आता इथे वसुहत्या म्हणते की बरं झालंच बघ, चांगलं बोललीस बघ तिला, आत्ता सासूचं गुण तुला आलंय. तर आता वसुहत्या बोलताना इकडे मानिनी रडायला लागते आणि म्हणते की ताई प्लीज आता मला सध्या काहीच बोलायचं नाही आहे. आणि मग नंदिनी म्हणते की आई कशाला रडताय तुम्ही, नका रडू. तर मानिनी म्हणते अगं कितीही केलं तरी आईचं काळीज आहे माझं, मला टेन्शन येतं, काव्य पण माझ्या मुलीसारखीच आहे. वसुहत्या हे पण म्हणते की बघ लगेचच तुझं काळीज हे झालं ना, आईची माया म्हणतेस, ह्याचाच फायदा तर काव्या घेतीयस, असं तसं म्हणून ती तिला बोलते. आता नंदिनी म्हणते की जाऊ दे आई, आता थोडीशी विश्रांती घ्या तुम्ही, थोडंसं पडा, लग्नाने ऑलरेडी तुला त्रास झालाय, जा तू कर आराम. आणि नंदिनी तू स्वयंपाकघरात ये, आपण स्वयंपाकाचं बघूया, सगळे भुकेजलेले आहेत. नंदिनी मानिनीला म्हणते की आई तुम्ही फार विचार करू नका, काही लागलं तर मला कळवा, मी येतेच. आता वसुहत्या मनातल्या मनात हसत आहे की ती म्हणते की फायनली रम्या आता तुला अजून एक चान्स आहे, तुझी बत्तीशी वटली असेल आता, कारण काहीतरी झालं आणि काव्या पार्थ आणि मानिनीच्या मनातून उतरणार आहे हे नक्की. आणि आता इथे वसुहत्या जाऊन रम्याला फोन लावून सगळं काय काय झालं ते सांगते. आणि आता रम्या पूर्णपणे खुश आहे की काय मस्त न्यूज दिली साई, कालच तर कौतुक केलं होतं आणि आज काव्याला शब्दांचा भडीमार दिलेला आहे मानिनीकडून. रम्या म्हणते की हे ऐकूनच मला किती भारी वाटायला लागलं माहिती. तर इकडे आता रम्या म्हणते की काही पण म्हणा आई, या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त मला गेलंय, सगळं क्रेडिट मला आलं पाहिजे. मी तुला वेळेत फोन केला म्हणून तू मामीचे कान भरू शकलीस आणि म्हणून मामी तेवढं बोलू शकली. तर आता वसुहत्या म्हणते की अगं मी नुसतं कान नाही भरले, मी अशा पद्धतीनं कान भरलेत की तिचा भडका उडाला. तर आता रम्या म्हणते की आता भडका उडालाच आहे ना, तर आता हळूहळू त्यात तेल पण घालत जा. तर इकडे वसुहत्या हसते आणि म्हणते रम्या काय ग तू, ते तर मी न सांगता पण करणार आहे, कारण या दोघी बहिणी ज्या आहेत माझ्या मनाविरुद्ध ह्या घरचा उंबरठा ओलांडून घरी आलेले आहेत. त्यांच्या नशिबी मी कधीही कुठलेही सुख पडू देणार नाही आहे. आणि चुकून जरी त्यांच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये सुख पडलं तरी ते सुख त्यांना कसं टोचत राहील ह्याची व्यवस्था मी करणार आहे. ते बरं आहे आता थोडे दिवस काव्या या घरात नाही आहे म्हणून. तर रम्या म्हणते की अच्छा म्हणजे थोड्या दिवसासाठी ती माहेरी गेली आहे, तर पण रम्या लवकरच तिला कायमची माहेरी पाठवून देणार आहे. बरं चल नंतर न बोलते, असं वसुहत्या जे आहे ते हिला सांगते रम्याला आणि फोन ठेवते. इकडे पार्थ एकदम घाबरत येतो आणि तो म्हणतो की जीवा नक्की काव्य जे आहे ते त्यांच्या माहेरी आहेत ना, त्यांना काही झालं नाही आहे ना, नक्की सांगतोयस ना. तर जीवा म्हणतो हो त्या माहेरीच आहेत, अगदी सुखरूप आहेत. तर इथे एकदम पार्थ जो आहे तो जीवाच्या गळ्यालाच पडतो. आता पार्थ इकडे जीवाला म्हणतो की तू फक्त हो बोललास ना, त्यावरूनच माझा अडकलेला जो श्वास होता ना तो परत चालू झाला असं मला फील आलं. जीवा एकदम निराशेनं पाहत असतो त्याच्याकडे, म्हणजे त्याचं जे पार्थचं जे टेन्शन वगैरे असतं ना ते पाहून तो थोडासा शॉक होतो. आणि लगेचच पार्थ म्हणतो की काव्याचं सुखरूप आहेत फक्त तेवढंच मला ऐकायचं होतं.
जीवा इकडे पार्थला विचारतो की तू चिडला नाहीयेस का तिच्यावर? तर इकडे पार्थ म्हणतो चिडायचा काय प्रश्न आहे, मला फक्त त्यांची काळजी वाटत होती एवढंच, आणि देवाला मी प्रार्थना करत होते की त्या सुखरूप असाव्यात, बाकी काहीच नाही, मग चिडायचं काय कारण आहे? आणि पार्थ हेही म्हणतो की एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाढत चालल्या ना तर त्या माणसाच्या चुकाही आपण पोटात घालतो आणि त्या कितीही चुका करू देत त्यांना माफ करायची ताकद देव मला देईलच. आता इकडे जीवा पार्थला पाणी देतो आणि पार्थ थँक्यू बोलतो. तर आता इथे काव्या तिच्या माहेरी अभ्यास करत असते आणि अनिशा येऊन कॉफी देते. तर काव्याच्या तोंडून येतं थँक्स पार्थ. तर अनिशा म्हणते कॉफी मी दिली आणि पार्थच नाव. तर इकडे अनिशा चिडवत असते तिला आणि मग काव्यालाच ते एम्बॅरेसिंग होतं आणि ती म्हणते काय ग काय चाललंय तुझं, काय टाइमपास करतेस ग. तर आता काव्या म्हणते की ठीक आहे आता मी पटकन हंतरून घालते म्हणजे मला अभ्यास करायला मोकळी मी रात्रभर. तर मग अनिशा म्हणते अगं वेड्यासारखं का वागतेस, आपण दोघं बेडवर झोपूया ना. ऑब्व्हियसली काव्या आता जे पार्थसोबत राहत होती त्या ह्याच्यानंच ती बोलून गेली हे तिच्याही लक्षात येतं. आता इकडे जीवा तेच कॉन्व्हर्सेशन जे आठवत आहे पार्थसोबतचं. पार्थ जो म्हटलेला असतो की आपल्याला एका माणसाबद्दल जर फिलिंग्स वाढायला लागल्या तर त्यांच्या वागण्याचं आपल्याला काही वाटत नाही आणि हे जीवाला खटकतं. तर इकडे जीवा ते आठवून म्हणत असतो खूप गोंधळ उडायला माझा, काय करावं मला तेच कळत नाहीये, काय करू मी. जे नेहमी करतो तेच मी करतो, लिहितो. म्हणजे आता कविता लिहितो. तो लिहित बसतो तेवढ्यात नंदिनी येते आणि ती उशी घेते आणि बेडशीट घेते आणि ती रूमच्या बाहेर जात असते. तेव्हा जीवा तिला विचारतो की एक मिनिट कुठे जाणार आहेस तो. तर नंदिनी म्हणते की जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देणार नाहीयेस तोपर्यंत मी इकडे तुमच्यासोबत रूम शेअर करू शकत नाही, तोपर्यंत हॉलमध्ये सोफ्यावर मी झोपणार आहे. तर जीवा म्हणतो काय काय बोलतेस तू, अगं झोप नाही तेच. तर नंदिनी म्हणते कशाला, माझी जागा मी ओळखली आहे, उगीच मला अडवू नका, जाऊ दे मी. तर जीवा म्हणतो की अगं सांगितलेलं ऐक ना, कशाला हट्ट करतेस. तर नंदिनी म्हणते मी सांगितलेलं आहे ना, आणि जाऊ देत मला बाहेर आणि काळजी करू नका, सगळे झोपल्यानंतर ना मग मी झोपेन आणि सगळे उठण्याच्या आत मी माझं आवरून पण घेईन, कुणाला काहीच कळणार नाही असं म्हणून नंदिनी रूमच्या बाहेर जाते. आणि इकडे जीवा नंदिनी अशी का वागायला लागलीस तू, आणि आताचं तिचं वागणं बघता ती आता माझं ऐकणारच नाही आहे, तिच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यावंच लागणार आहे, काय बोलू. आणि तिच्याशी बोलण्याआधी मला माझ्या मनातलं गोंधळ पहिला सॉर्ट आउट करावं लागेल. माझ्या मनात जे आहे ते काव्यापर्यंत पोचवलंच पाहिजे, तोपर्यंत माझ्या मनाची घालमेल काय संपणार नाही. तर आता विक्रम म्हणतो की नंदिनी काव्या घरी गेली आहे ना. तर नंदिनी हो म्हणते. आणि मग काका म्हणतात की जर आमच्या जीवाची बायको अशी सोडून गेली तर जीवाने सारं घर डोक्यावर घेतलं असतं. मानिनी जे आहे ते आता पार्थवर तर संशय घेणार नाही आहे, ती काव्या नंदिनी आणि जीवा या तिघांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललं आहे हे तिला संशय आलेला आहे आणि त्याप्रमाणे आता ती शोध पण घेणार आहे आणि डेफिनेटली तिला कळणारी आहे. आणि इकडे जीवा जे आहे त्याच्या मनातली जी घालमेल आहे तो ते लिहून तो काव्याला डिलिव्हरी करणार आहे. तर आता काव्यासाठी त्याने काय मेसेज दिला आहे ते आपल्याला सगळं उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. तर प्लीज मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब करायला नका.